नमस्कार मंडळी. आज आपण करतोय चिवईची भाजी. ही भाजी बाजारातून आणल्यावर छानपैकी निवडून घ्यायची आहे. तिच्या मुळं जाड काड्या काढून टाकायच्या. धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने निथळत ठेवायची. त्यानंतर चिरून घ्यायची. कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये घातलेला एक कांदा. कांदा जरा मोठ्या आकाराचा कांदा घालायचा आहे. कांदा नरम झाला की हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा क्रश घालायचा. तो छान परतला गेला की त्यावर घालायची पाव चमचा हळद आणि आवश्यकतेनुसार लाल तिखट. हे झालं की गॅसची पॉवर मंद करायची आणि त्यावर घालायची आपली चिवईची भाजी. मंद गॅसवर चिवईची भाजी 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची. त्यामध्ये त्यानंतर आपण घालून घेतलं आहे मीठ आणि थोडा वेळ आणखी भाजी शिजवून द्यायची. भाजीला छान पाणी सुटतं. आता यामध्ये याला लावायचं आपल्याला बेसन पीठ. तर बेसन पीठ मी इथं अर्धी वाटीपेक्षा कमी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ एका वेळेस टाकायचं नाही. छान असं भुरभुरत राहायचं, एकत्र करत राहायचं आणि मस्त बेसन पीठ एकत्र करून घ्यायचं. वरती झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 वाफा काढायच्या आहे की तुमचं मस्त अशी चिवईची भाजी तयार.